ग्रॅमचे 2 ठोकळे आहेत. माझ्याजवळ 10चे ठोकळे 4 आहेत. 5चे 7 ठोकळे आहेत. आरव, तू या वजन काट्यामध्ये एक ठोकळा टाक. किती ग्रॅम झाले? 20 ग्रॅम. 20 ग्रॅम. मग आता 20 ग्रॅमसाठी 10चे तू किती ठोकळे टाकशील? 2. टाक. वजन सारखं झालं का? हो, वजन सारखं झालेलं आहे. 20 ग्रॅमसाठी 10चे 2 ठोकळे टाकलेले आहे. आता आरव, तू 20 ग्रॅमचा एक ठोकळा टाक. हां, आता तू 5 ग्रॅमचे किती ठोकळे टाकशील? 4. हां, झालेलं आहे का वजन सारखं? हो, 20 ग्रॅमसाठी 5 ग्रॅमचे 4 ठोकळे टाकलेले आहे. आता ते काढून घ्या. हां, तू 10 ग्रॅमचे 2 ठोकळे टाक. हां, तू 5 ग्रॅमचे किती ठोकळे टाकशील? 4. झालेलं आहे का वजन सारखं? हो, 10 ग्रॅमचे 2 ठोकळे आणि 5 ग्रॅमचे 4 ठोकळे अशा प्रकारे वजन सारखं झालेलं आहे. आता ते काढून घ्या. हां, आता तू 20 ग्रॅमचे दोन्ही ठोकळे टाक. आता तू 10 ग्रॅमचे किती ठोकळे टाकशील? 40. किती ठोकळे टाकले तू 10 ग्रॅमचे? 4. 4 ठोकळे टाकले. आणि इकडे किती टाकलेले आहे? 2 ठोकळे टाकलेले आहे आणि इकडे 4 ठोकळे टाकलेले आहे. अशा प्रकारे हे समान झालेले आहे.